आता महिलांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। महिलांना जर फेब्रुवारीचा हप्ता घ्यायचा असेल तर महिलांना आता हे 4 कागदपत्र जमा करावे लागतील। जर तुम्ही हे 4 कागदपत्र जमा केले नाही तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार नाही। तुम्हाला माहिती आहे आता ही योजना 1500 वरनं 2100 वर आलेली आहे। आता 2100 रुपयाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे 4 कागदपत्र जमा करावेच लागतील, तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता 2100 प्रमाणे मिळणार आहे। आता ते कागदपत्र कोणतं आहे आणि कुठं जमा करायचं आणि कसं जमा करायचं सर्व डिटेलवर माहिती तुम्हाला सांगतो। सर्वात प्रथम आपण पाहूया कोणकोणते कागदपत्र आहे। आता बहिणींचे पैसे वाढलेले आहेत, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे। आता ही स्कीम आता 1500 वरनं 2100 वर आलेली आहे, तर बहिणींना त्या स्कीमसाठी त्यासाठी बहिणींना आता 4 कागदपत्र जमा करावेच लागतील। आता एकनाथ शिंदे सरांनी सुद्धा मोठी घोषणा करून टाकली। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगून दिलं बहिणींना आम्ही आता डिसेंबरचा हप्ता जो वाटप करणार आहे तो आता 2100 प्रमाणेच वाटप करणार आहे। फक्त बहिणींना आता हे 4 कागदपत्र जमा करून द्या आणि जर तुम्ही हे 4 कागदपत्र जमा केले नाही तर हा हप्ता फेब्रुवारीचा मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात येणार आहे। हे कागदपत्राची गरज का पडली? आता तुम्हाला हप्ता मिळतोय, जानेवारीचा देखील हप्ता मिळाला असेल, पण आता हे 4 कागदपत्राची गरज का पडली? तर हे तुम्हाला माहीत आहे भरपूर अशा महिला आहेत त्यांनी जे फॉर्म भरलेले होते ते फॉर्मच्या माध्यमातून त्यांना अशा महिला होतात ज्यांच्याकडे शेती होती, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन होती, अशा महिलांनी देखील फॉर्म भरून टाकला आणि वेगळ्या सरकारी गव्हर्नमेंट स्कीम जी होती त्या स्कीमच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला आहे। अशा महिलांना ऑलरेडी त्यांनी काढलेला आहे, पण भरपूर अशा महिला आहेत त्यांना अजून या योजनेचा लाभ मिळतोय। त्या महिलांना काढण्यासाठी आणि तुम्हाला आता 2100 म्हणजे आता तुम्हाला जो हप्ता वाटप होणार आहे 2100 प्रमाणे वाटप होणार आहे, ते आता 2100 नवीन वाटप होणार आहे। तो 1500चा आता ती स्कीम 2100 वर आली आहे, म्हणून आता 2100 रुपये जे 600 रुपये तुम्हाला वाढून देण्यात येत आहे त्यासाठी तुम्हाला आता हे 4 कागदपत्र जमा करावेच लागते। जर तुम्हाला आता 2100 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल आणि यापुढे लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक हप्ता तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला हे 4 कागदपत्र लवकरात लवकर जमा करून घेणं गरजेचं आहे। आपण टाइम न वाया घालवता लवकरात लवकर पाहूया कोणकोणते ते डॉक्युमेंट आहे। आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, तुमच्यासाठी असंच नवनवीन माहिती घेऊन येत असतो। सर्वात प्रथम आपण पाहूया कोणकोणते ते कागदपत्र आहे, ठीक आहे। आता इथं पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून। आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। सर्व बहिणींना आश्वासन देतो की फेब्रुवारीचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे देणार आहे। फक्त 4 कागदपत्र जमा करा, कारण सर्व बहिणींना लाभ भेटला पाहिजे। म्हणजे साहेबांचं एकच म्हणणं आहे की सर्व बहिणींना याचा लाभ भेटला पाहिजे। गोरगरीब महिलांना, अशा महिलांना लाभ दिला आहे ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं शेती वगैरे नाही, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं व्यवसाय नाही, अशा महिलांना याचा लाभ दिला आहे। म्हणजे महिला सशक्तीकरण व्हावं म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली होती, पण त्याच्यातच अशा महिला सुद्धा आहेत ज्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे। म्हणून आम्ही फक्त हे कागदपत्र का अडचण दिली आहे की अशा महिला या योजनेपासून काढण्यासाठी आम्ही हे कागदपत्र दिलं आहे। याच्या माध्यमातून काय होणार आहे की सरकारला सर्व डाटा माहीत असणार आहे की आता सर्व ऑनलाईन पद्धतीने झालेलं आहे, सर्व डाटा सरकारकडे जाणार आहे आणि ज्या महिला आता सर्व डाटा ऑनलाईन आहे तर ज्या महिलांकडे सर्व काही प्रॉपर्टी असेल या 4 कागदपत्रांमुळे सरकारला माहिती पडेल की कोणाकडे किती शेती आहे, काय आहे, कोणाकडे 4 चाकी वाहन आहे का नाही, कोणाच्या परिवारामध्ये कोणी टॅक्स भरतं का नाही, असं सर्व डाटा सरकारकडे जाणार आहे। आणि जर खरोखर तुम्हाला तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची काही प्रॉपर्टी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हे 4 कागदपत्र जमा करून द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे भेटलाच पाहिजे आणि 2100 प्रमाणेच भेटला पाहिजे, म्हणून तुम्ही हे कागदपत्र लवकरात लवकर जमा करून घेऊया। सर्वात प्रथम आपण पाहूया की पहिला जो नियम लागू केला आहे तो पहिला नियम काय आहे। इथं पाहू शकता सर्वात प्रथम जो पहिला नियम लागू केला आहे तो म्हणजे पहिला जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचं इन्कमचा, कारण तुमचं इन्कमचा सर्वात प्रथम 2100 रुपये प्रमाणे जे पैसे वाटप होत आहे तुमचा इन्कमचा प्रूफ सर्वात आधी पहिला कागद तुम्हाला जमा करावा लागेल, कारण की फेब्रुवारीचा हप्ता 2100 प्रमाणे वाटप होणार आहे। त्यासाठी तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा
जास्त नसावे, म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला यापुढे योजनेतून काढण्यात येईल। आता तुम्हाला हे इन्कमचे जे प्रूफ आहे ते तुम्हाला नवीन पद्धतीने काढावं लागेल। म्हणजे इन्कम कार्ड तुम्ही जे काढताना तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे का नाही हे सरकारला तुम्हाला कळून द्यावं लागेल। म्हणून तुम्हाला आता 2025चं जे इन्कम असणार आहे ते तुम्हाला जॉईन करावं लागेल। तुम्ही 2024चं इन्कमचं प्रूफ दिलं असेल, पण आता 2025चं इन्कमचं प्रूफ चालणार नाही। आता तुम्हाला 2025चं इन्कमचं प्रूफ तुम्हाला द्यावा लागेल। 2024चं इन्कमचं प्रूफ द्या तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही जे जमा केलं होतं ते आता चालणार नाही। आता नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता वाटप देखील आता होणार आहे। फक्त तुम्हाला नवीन वर्षाचं इन्कम सरकारला द्यावं लागेल। कुठं जमा करायचं, काय जमा करायचं, कसं जमा करायचं सर्व माहिती सांगतो। सर्वात प्रथम मी तुम्हाला हे 4 कागदपत्र सांगून देतो। पहिला कागदपत्र तो इन्कमचा आहे। आता दुसरा कागदपत्र आपण पाहूया। दुसरा जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचं पॅन कार्ड। बघा, पॅन कार्डला सर्वात महत्त्व दिलं आहे। पॅन कार्ड जर तुमचं जुनं असेल तर ते आता चालणार नाही, कारण सरकारने आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च केलेलं आहे। आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च केल्यामुळे बहिणींना एक मोठा फायदा होणार आहे। आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेलं आहे, सरकारने केलेलं आहे। तुम्हाला यात 1 रुपयासुद्धा खर्च करायची गरज नाही। फक्त तुमचं जे जुनं पॅन कार्ड असेल ना त्यालाच तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल, म्हणजे नवीन अपडेट करावं लागेल। आता तुम्हाला नवीन अपडेट करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला 1 रुपये खर्च करायची गरज नाही। सरकारने ऑप्शन दिलेलं आहे सर्व बहिणींना। तुम्ही आता जे तुमचं जुनं पॅन कार्ड होतं ते तुम्ही आता नवीन पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालं आहे ते करून तुम्ही हे कागदपत्रामध्ये झेरॉक्स तुम्हाला जोडायचं आहे। जर गव्हर्नमेंटने स्कीम आता लागू केली आहे, गव्हर्नमेंटचा हा नियम आहे, जमा करावंच लागेल। पॅन कार्ड 2.0 जमा करावंच लागेल, कारण गव्हर्नमेंटचा हा निर्णय लागू झाला आहे। म्हणजे दुसरा जो कागदपत्र असणार आहे तो तुमचा पॅन कार्ड 2.0 जे लॉन्च झालं आहे त्याचं झेरॉक्स तुम्हाला द्यावंच लागेल। ठीक आहे, आता तिसरं कागदपत्र आपण जाणून घेऊया। तिसरं कोणकोणतं कागदपत्र आहे इथं पाहू शकता तुम्ही। तिसरं जे कागद असणार आहे तो म्हणजे तुमचा रेशन कार्ड। आता पाहू शकता रेशन कार्डचं तुम्ही जमा केलेलं आहे, तर तुम्हाला आता रेशन कार्ड जमा करायची गरज काय। रेशन कार्ड सुद्धा आता डिजिटल झालेलं आहे। तुम्हाला माहिती आहे आता ATM सारखं रेशन कार्ड बनणं सुरू झालेलं आहे, म्हणजे असं एक ATM कार्ड सारखं रेशन कार्ड येतं आहे। तर आता तुम्हाला जे नवीन रेशन कार्ड बनतं आहे ते रेशन कार्ड तुम्हाला जमा करावं लागेल, कारण किती रेशन कार्डवर किती महिलांचं नाव आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला आता जे नवीन रेशन कार्ड आलेलं आहे ते जमा करावे लागेल। म्हणजे सरकारला एक डाटा आपल्याकडून घेऊन घ्यायचा आहे की अपलोड करावं लागेल तुम्हाला रेशन कार्ड जे नवीन डिजिटल झालेलं आहे। म्हणजे आता जे डिजिटल रेशन कार्ड तुमचं झालेलं आहे ते तुम्हाला आता त्या 4 कागदपत्रामध्ये एक कागदपत्र म्हणजे तिसरं कागदपत्र असणारे रेशन कार्ड ते तुम्हाला जमा करावेच लागेल। सरकारला माहिती करायचं आहे की तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत, त्यासाठी रेशन कार्डचं झेरॉक्स असणे गरजेचं आहे। आता हे डिजिटल रेशन कार्ड असेल तेच झेरॉक्स तुम्हाला जॉईन करायचं आहे। जुनं रेशन कार्ड असेल तर ते अजिबात चालणार नाही। ऑलरेडी तुम्हाला सांगून दिलं आहे, सरकारने स्पष्टपणे सांगून दिलं आहे की डिजिटल जे रेशन कार्ड असेल ते तुम्हाला अपलोड करावं लागेल। तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला हे रेशन कार्ड जमा करून घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता 14 कागदपत्र आपण जाणून घेऊया, लगेच तुम्हाला सांगतो कुठं ते जमा करायचं आहे। ठीक आहे, आता 14 जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचं घरचं लाईट बिल। आता तुमचं रेशन कार्ड तसंच तुमचा घरचं लाईट बिलसुद्धा गरजेचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे एका कुटुंबाचा ठीक आहे एक कुटुंबामधून जर वाटणी होतं तर त्यांचे 2 लाईट बिल बनतात। एक कुटुंबामधून जर त्यांची वाटणी झाली तर त्यांचे 2 म्हणजे लाईट बिल बनतात, म्हणजे दुसरं काही त्यांचं कनेक्शन होतं। म्हणून त्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत यांची वाटणी झाली की नाही झाली ते पाहण्यासाठी आता लाईट बिलचं झेरॉक्स गरजेचं आहे। म्हणून तुम्हाला आता लाईट बिल लवकरात लवकर जमा करावेच लागेल, कारण गेल्या काही दिवसापासून अशा भरपूर घटना समोर आलेल्या आहेत जे म्हणजे एक व्यक्तीने 20 फॉर्म भरून सरकारचे पैसे लुटलेले आहे। म्हणजे आता यापुढचं लाईट बिलचं एक महत्त्वाचं कारण सुद्धा आहे की अशा भरपूर महिला आहेत की त्यांनी एका महिलाने 20 फॉर्म 30 फॉर्म 40 फॉर्म असे फॉर्म भरून सरकारकडून पैसे लुटलेले आहेत। अशा महिलांना देखील काढण्यासाठी आता तुमच्याकडून लाईट बिलची मागणी करण्यात आलेली आहे।
आता हे सर्व काही जे 4 कागदपत्र आहे ते सर्व 4 कागदपत्र तुम्हाला कुठं जमा करायचं, तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं। एक फॉर्म सुद्धा तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडून मिळणार आहे, तो फॉर्म भरून आणि हे 4 कागदपत्र जमा करून अंगणवाडीच्या सेविकांकडे तुम्हाला जमा करायचं आहे। जसंही तुम्ही जमा करणार सरकारला ते अपलोड करणार, म्हणजे अंगणवाडी सेविका जे असतात ना ते सरकारचे पोर्टलवर जाऊन ते अपलोड करतील आणि सर्वांना अपलोड झाल्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता जे पात्र असतील त्यांना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार आहे। ठीक आहे, आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता 1500 प्रमाणे आला असेल तर आता ही स्कीम 2100 वर आलेली आहे। 2100 रुपयाचा जर लाभ घ्यायचा असेल तर हे लवकरात लवकर 4 कागदपत्र जमा करून घ्या, तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। ठीक आहे, आता तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता आणि लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला किती हप्ता मिळालेला आहे, तुमचा काही हप्ता पेंडिंग आहे का, तुम्हाला किती हप्ता भेटला, काय भेटला, आता जानेवारीचा हप्ता मिळाला की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला एक डाटा सुद्धा समजेल, एक सर्वे सुद्धा समजेल कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, कोणाला अजून पैसे आले नाही आणि मागचे पैसे वाटप झाले की नाही ते सुद्धा आपल्याला एक डाटा पाहायला भेटून जाईल। फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती पैसे मिळाले। आता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।